चिंता करू नका सुकेशी मिश्र केशी अशा प्रकारच्या वेदना तुम्हा दोघांना होत असते तेव्हा तुमचा आजोबा या नात्यानं दोघांच्या वेदना कसं काय वाटते वाटते ना जादूची कांडी पिविला असं वाटतं तसं काही असं वाटतंय मग एक सांगा आशीर्वाद आशीर्वाद इकडं पडायला कशासाठी आलेला पडायला तुमचा कोण आलो नाही आम्हाला इथं पाडलं मला पाडलं संघर्ष कुणाचा झाला कुणाचं म्हणजे काय वैकुंठीचा नारायण म्हणजे आमच्या पराक्रमात तुमचे विश्वास आहे पराक्रमी बापाचा पराक्रमी कन्या तुम्ही तुमच्या समोर आम्ही आव्हान दिलं होतं ना पराक्रमाचं देवतांवर स्वारी करू आणि आमच्या बाबांना आणि आमच्या काकांना हे त्रिभुवनाचं अधिराज्य देऊ म्हणून मिळून आमच्या हिमतीवर ताकदीवर बरं पुढं काय शिरसागरी गेलो वैकुंठीच्या नारायणावर माझ्या देवावरती माझा पूर्ण विश्वास आहे म्हणजे आम्ही कुणीच नाही आम्ही पण तुमच्या आहेत ग मग मला सांगा नेमकं पुढं काय केलं पुढं काय करता आई महालक्ष्मी तिच्या आणि आम्हा दोघा संघर्ष करता संघर्ष झाला तो झाला महालक्ष्मी समवेत झाला एवढा संघर्ष झाला की शेवटी तो विकोपाला पोचला आणि शस्त्र संघर्ष झाला आमचा दोघांचाही आई समवेत त्या संघर्षात आईनं त्या आई बरोबर संघर्ष झाला म्हणूनच आईनं थट्टा कशी इकडे या हा दिसतोय ना तो कोणी सर्वसामान्य मला सांगा अगं आता किती जरी संघर्ष कर काय मिळणार आहे काय मिळणार हो मला मान्य आता मी होतो म्हणून तुम्हाला दोघांना पूर्वव्रत केलेलं आहे बरोबर की नाही न पेक्षा काय झालं असतं
दुखापत शमली नसती ग, शमली नसती ना. म्हणजेच काय, या सौंदर्याचा वापर कुठंतरी झाला पाहिजे. मला एक सांगा, सुटेशी विसरतेशी फुलगावी सूर्योदयाला उमंत ना, त्यावेळी टवटवीत दिसते. पण सूर्यास्त झाल्याच्या नंतर कोण असतं ग, कोण असतं, कोण असतं कुणी विचारत नाही, सुगंधही येत नाही त्याला. पायाखाली फेकून देतात. अगं पण पायाखाली दुर्गणाने फुलं पायाला सुगंध देतात. असू द्या, पण राहू द्या. मी काय म्हणतो, मग या तुमच्या सौंदर्याचा उपयोग कुठेतरी व्हायला नको का? कसा करायचा? होईल ग. हा दिसतोय तुमच्या समक्ष जो उभा आहे कोणी सर्वसामान्य नव्हे. अगं अष्टदिक्पालापैकी दोन लोक मला ना बाजूला केलं आणि आपले स्वतःचे त्यांनी लोकपाल ठेवले. एवढा महापराक्रमी हा दिसतोय. वाराणसीचा राज करते देवा, या ना त्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न करा. आलं तर कल्याण आहे. मान घेणं माणूस नव्हे. विचारून पहा, विचारून पहा. गुर्जर, आजोबा आणि नातींचं बोलणं नाही, झालं. बऱ्याच दिवसांनी झाली ना. काही झालं काय तरी नशीब आजोबांचं. पडताना पाठ मोऱ्या पडल्या, तोंड नशीब पडल्या. त्यापेक्षा गुर्जराला आता वळ खायला मिळालं नसतं. कशी झाली असती तुझ्याशी? काय होऊ शकतं? आणि अलीकडे तुम्हाला असं दाखवायलाही मिळालं नाही. उपयोग करून घ्यायला हवा. ज्यांना त्याला उपयोग करून घेतो तो खरा. याचा श्रेय आम्हाला आमच्या पुढे मिळालं तुम्हाला हे करायचं. देवा, गुर्जर, तुझे शब्द म्हणजे सामान्य नव्हे. राजकर्त्याचे शब्द आहे. शब्द काय? नारद मुनी अशा लग्नासाठी मुली काय काय तेव्हा अचानक तू बोलायला, मुली आकाशातून पडायला. पाडलेले आहे, पडलेले आहे. अरे पण किती तरी काय झालं तरी आकाशातून पडले. माझी इच्छा आहे ना, ती माझी इच्छा का? इच्छा आहे का? तरी तुझं शुभमंगल सावधान पाठ. तेव्हा या दोघांना मी ओळख पर्यायानं माझे नातवंड. तेव्हा मी जर का हरकत नसेल, तू जुळते जुळवायला काय? मी जुळवायचं? सांगतो कोणाला. जुळत असेल तर जुळवायचं. मी आहे ना शुभ. पण एकापेक्षा दोन आहेत. मग नेमकं कुणाशी जुळवू? अरे एक चालणार आहे, त्याच्या मागून दुसरं जर का चालून येतोय तर त्या एकटीला तिकडच कशाला टाकायचं? दोघींनी हात बोलायचं ना. एकापेक्षा दोन बऱ्या. मग तसं असेल. तसं असेल. काय ग? काय? बोला बोला. तुम्हाला बरेच कर्तव्य असतील ना. माझी कर्तव्याची काळजी तुम्हाला दोघांना केव्हापासून आहे? आणि एवढं म्हणते. सापा म्हणते होय का? बोल. अधिक वेळ थांबू नका. आमच्या वेळ आता जास्त होतो. आता वेळ आता जास्त होऊ लागला. बरं आहे. तुमची गरज आम्हाला आहे. पण केव्हा? आणि आता कसं तुम्ही अगं आमचं- नंतरला हंत तुझ्या हाता माझी गरज नाही. आईबा आजोबा, आता तुम्ही आमचा भला करून जाताय ना. आता त्रिभुवनाचं भला सुद्धा तुम्हीच करताय की नाही? कळालं काय? कळालं. आता कळलं नाही बरं. तुमच्या मनीचे जे उत्कट भाव आहे ते आम्हाला समजले. तरुण वयाचे पोक्त विचार मनसोक्तपणे व्यक्त केला. आजोबा समजले. तेव्हा येतो. आहे बरं का? येऊ की थांबू? आहे फक्त हात. तुमची संधी आलं बघा. आयुष्यभर तुमच्या आजोबांशी आम्ही बोलत होतो. तेव्हा लग्नासाठी विचारत होते. तेव्हा आमचं चटकन मुखात शब्द बाहेर पडले, मुली का आकाशातून पडला आणि चटकन तुम्ही पडला. पण संभ्रम निर्माण झाला. नाव काय म्हणालात आपलं? हिचं नाव सुकेशी आणि माझं नाव मिश्रकेशी. हेतू यांची कन्या सुकेशी आणि प्रहेतू यांची कन्या आम्ही मिश्रकेशी. आणि दोघही जणी हो, कुणाला आव्हान द्यायला गेला? वैकुंठीचा नारायण आणि सुद्धा कुणासाठी
आमच्या पिताजींसाठी आणि आमच्या काकांसाठी. वा वा वा. तर त्यांच्या मनाची इच्छा होती या त्रिभुवनावर साम्राज्य गाजवायचं. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. होईता लहान सहान व्यक्तींबरोबर युद्ध न करता नाही. अगदी जगाचा पालक करणाऱ्या देवतांशी वितंडवाद करायला गेला आणि अखेरीस युद्धात पराभूत होऊन खाली कोसळला. ठीक आहे, पण माझी एक पद्धत आहे. मी निराधारांना आधार देतो पण पडलेल्यांना देतो. त्यामुळं तुम्ही अगदी चांगल्या घराण्यातील दिसतात. हेतू आणि प्रहेतू यांच्या सुकन्या म्हणजे अगदी नावलौकिकाच्या आहात, तेव्हा आपण येऊ शकतो. असं कसं म्हणता? पण आपलं नामविधान. माझं नावावर जाऊ नका. नाव माझं तुमचे पण कुणी माझं सद्गुणी आहे. कळलं काय? ते तुमच्या पृथ्वी दिग्विजय करण्याचा मानस परिपूर्ण करण्यासाठी वाराणसी पासून या मंदार पर्वतापर्यंत आतापर्यंत सर्व राज्य आम्ही आमच्या काबीज कैयात केलेले आहे. तेव्हा पराक्रमाचा महावीर म्हटलं तरी चालेल, तप्त सूर्य जरी आम्हाला विशेषण दिला तरी ते थोडंच ठरेल. कळलं काय? तुमच्या पराक्रमावर आमचंही विश्वास निश्चितच आहे आणि म्हणूनच आपल्याला पाहताच पैलूंदेवा एवढे काही वाटलं नाही पण आता मात्र खोल जखम झाली. काय सांगता? एवढ्या एवढ्या उंचावरून पडलात पण तुम्हाला काही झालं नाही.